श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। ऐसे पूर्वी थोर थोर झाले कवेश्वर अपार, आता हेत पुढे होणार नमन त्यांसे श्रीराम। समर्थांच्या ग्रंथराज दासबोधातील कवेश्वर स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे आणि या कवेश्वर चिंतनामध्ये समर्थ असं म्हणतात की पूर्वी अशा प्रकारचे मोठमोठे कवी होऊन गेले। हे कवी ही खूप अनेक परंपरा आमच्या संस्कृतीला लाभलेली आहे आणि या संस्कृतीमध्ये कवी जे निर्माण झाले, हा कवी जेव्हा ती काव्याची निर्मिती करतो, ती काव्याची निर्मिती म्हणजे ईश्वराची कृपा त्याच्यावरती जेव्हा होत असते तेव्हा त्याच्यातून ते काव्य बाहेर पडतं। आपण पाहिलं असे कवी मोठमोठे होऊन गेले, आताही आहेत आणि पुढेही होतील। समर्थांचे एक फार छान वचन आहे की धर्म स्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार, झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे। आता ही जी धर्मसंस्थापना जी आहे, या धर्मसंस्थापनेमध्ये सुद्धा या काव्याची रचना किंवा कवींची योजना ही त्या ईश्वरानंच केलेली असते ना। ईश्वर हा वेगवेगळ्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या प्रकारांनी अशा प्रकारच्या कवींना जन्माला घालत असतो। ईश्वर हाच कवीचा जन्मदाता असतो। ईश्वर हीच कवीची जगज्जननी माता असते आणि कवी या ईश्वराच्या कृपेतून, ईश्वराच्या आशीर्वादातून आणि ईश्वराच्या प्रेरणेतून काव्याची निर्मिती करत असतो। कवी आपल्या स्वतःचं कुठेतरी ज्ञान त्या ठिकाणी सांगतो असं नाही, कुठेतरी ती काव्य प्रतिभा कुठेतरी वाचलेलं, ऐकलेलं, कुठेतरी पाठांतर केलेलं, कुठल्या तरी ग्रंथातून ते उतारे काढलेले असतात आणि मग काही मंडळी तर इतकी कमाल करतात, फक्त शब्द बदलतात आणि काव्य जिथून घेतलेलं असतं त्याच्यामध्ये फक्त थोडेसे इकडे तिकडे शब्द करून तेच काव्य पुन्हा सांगत असतात। अशा प्रकाराने ते काव्य असू नये। या काव्याला अनेक प्रकारचे काव्य आहेत, धीट, पाठ, प्रासादिक, हे सगळे काव्याचे प्रकार आहेत। पण प्रासादिक काव्य जे आहे, हे प्रासादिक काव्य समर्थांच्या पसायदानातून बाहेर पडलं। हे प्रासादिक काव्य समर्थांच्या कल्याणकरी रामराया या प्रार्थनेतून बाहेर पडलेलं आहे। काय प्रार्थना आहे, किती सुंदर प्रार्थना होती ती, किती सुंदर मागणं होतं। काय मागणं मागायचं होतं समर्थांना? जगाच्या आणि या भूतलावरच्या माणसांच्या दैन्य बघून, ती दैन्यावस्था बघून, त्यांचं दारिद्र्य बघून जी कवीला म्हणजे समर्थांसारख्या कवींना आतून प्रेरणा होते आहे आणि ते बघितलं डोळ्यांनी, जे पाहिलेलं आहे, जे ऐकलेलं आहे, तेच काव्याच्या रूपानं ती वेदना किंवा ते जे आहे ते कसं बाहेर पडतं पहा। समर्थांनी पाहिलं, अखंड भारतभर समर्थ फिरले, संपूर्ण भारत देशामध्ये समर्थांनी तो भारत देश पादाक्रांत केला। इकडे हिमालयापासून तो कन्याकुमारीपर्यंत समर्थ अखंड भ्रमंती करत होते आणि देशस्थितीचं अवलोकन करत होते। गुरुद्वारामध्ये समर्थ जातात, नानका महाराजांचे अभंग त्या ठिकाणी पाहतात, गुरु नानकांचे, नामदेवांचे अभंग पाहत आहेत। म्हणजे नामदेवांचे अभंग आणि गुरु नानकांची अभंगगाथा यांचा सुंदर समन्वय किंवा याचं सुंदर दर्शन समर्थांच्या अभंगगाथेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। किती नानकांनी सुंदर रचना केलेल्या आहेत।
आपण गुरुद्वारामध्ये जाऊन बघा, समर्थ सुवर्ण मंदिरात गेलेले आहेत, त्या ठिकाणी जाऊन त्यांनी दर्शन घेतलेलं आहे, त्याचा उल्लेख आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणजे समर्थांनी ही जी भ्रमंती केली, समर्थ सगळीकडे फिरले आणि देशस्थितीचं अवलोकन केलं. रामाला प्रार्थना सुद्धा या काव्याच्या माध्यमातून समर्थांनी केलेली आहे. काय मागणं मागावं? संतांनी जे मागणं मागितलं ते स्वतःसाठी काहीही मागितलं नाही. स्वतःसाठी काही मागावं याचं विस्मरण झाल्याशिवाय खरं मागणंच होत नाही. मला स्वतःला अमुक एक वस्तू हवी आहे, मला अमुक एका वस्तूची गरज आहे, असं जोपर्यंत वाटतं तोपर्यंत परमेश्वर आपल्याला ती वस्तू कधीही देत नाही. मी मागावं आणि त्याने देऊ नये, याच्यात जो देवभक्ताचा आनंद आहे, याच्यासारखा आनंद अन्य कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण आपण जे मागत असतो, आपण जी याचना करत असतो, ते सगळं मागणं हे नाशिवंतामध्ये जातं. मी मागितलेली वस्तू, एक तरी वस्तू अशी आहे का जीवनामध्ये की जी माझ्या बरोबरच आलेली आहे किंवा त्या वस्तूनी मला बरोबर नेलेलं आहे? असं कधी घडलंय का? असं कधीही घडत नाही. समर्थांनी रामाकडे जगाच्या कल्याणासाठी पसायदानाच्या माध्यमातून जे मागणं मागितलं, समर्थ म्हणतात, रघुनाथ दासा कल्याण व्हावे, अतिसौख्य व्हावे, आनंद व्हावे. काय मागणं मागायचं? उद्वेग नासो, वरशत्रू नासो, नाना विलासे, मग तो विलासो. असं मागणं मागावं की जे मागणं मागितल्यानंतर देवालाही आनंद व्हावा, ईश्वरालाही आनंद व्हावा. म्हणून आपण नेहमी लक्षात ठेवावं की जोपर्यंत आपल्यामध्ये विश्वास जागा राहत नाही, विश्वास जागा होत नाही, तोपर्यंत खरं यश जे आहे ते यश आपल्याला नेहमी त्या यशापासून किंवा त्या चांगल्या गोष्टींपासून दूर ठेवत असतं, जोपर्यंत खरा विश्वास जागा होत नाही तोपर्यंत. म्हणून नेहमी आपण एक लक्षात ठेवावं की ईश्वराची पूजा हे अशी करावी की आपण पहा, ईश्वराला फुलं वाहणं हे ठीक आहे, ईश्वराला फुलं वाहणं चांगलं आहे, ईश्वराला फुलं वाहणं ठीक आहे, ईश्वराला समर्पित होणं हे अत्यंत चांगलं आहे. आणि सर्वांना क्षमा करून ईश्वराला निर्मळ मन समर्पित करणं हे खरं काव्य आहे. हे खरं काव्याचं दर्शन आहे की त्यांना समर्पित होऊन जे अर्पण करायचं आहे ते ईश्वराला अर्पण केलेलं सगळ्यात जास्ती आवडतं. म्हणून आपण समाजाशी मैत्री करतो, आपण आपल्या लोकांशी मैत्री करायला जातो, पण आपण लक्षात ठेवावं, माणसाशी मैत्री करत असताना अशी मैत्री करावी की मैत्री करण्यासाठी आपला स्वतःचा हात आधी पुढे करावा लागतो, तेव्हा ती मैत्री आपल्याला मिळते. जसं भगवंताशी सख्य करायचं झालं तर भगवंताबद्दलचं प्रेम हे भगवंताला आधी अर्पण केल्याशिवाय भगवंत आपल्यावरती कृपा करणार नाही. भगवंत हा आपला खरा जवळ राहावा, यावा, यासाठी आपल्याला हे सगळं करावं लागतं. अशा समर्थांच्या या कवेश्वर स्तवनाच्या माध्यमातून आपण हे चिंतन इथे करतो आहोत. या चिंतनाच्या माध्यमातून आपण हे सांगण्याचा प्रयत्न करत आहोत, शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण शिकणं कधीही संपत नाही, शिकणं आयुष्यभर शिकतच राहावं असं हे जीवन असतं. आणि या जीवनामध्ये शिकत राहण्याशिवाय खरा आनंद अन्यत्र कुठेही नाही, असं हे समर्थांचं समर्थ चिंतन आज आपण या ठिकाणी श्रवण केलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.